तर ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज पहिली बैठक सुद्धा आहे। उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होणार आहे। मंत्रालयातल्या बैठकीकडे ओबीसींचं विशेषतः लक्ष आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, आज ही जी पहिली बैठक होतीये, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या दरम्यान उपस्थित होऊ शकतात? बावनकुळेंव्यतिरिक्त आणखी कोण कोण या बैठकीला उपस्थित असेल? त्यानंतर खरं तर विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जे मराठा मंत्रिमंडळ उपसमिती आहे, तिने खरं तर कुठेतरी हे जो जे काढलेला होता त्या जे बद्दल संपूर्ण जे ओबीसी बांधव आहेत, नेते आहेत, ते कुठेतरी नाराज होते। काही ठिकाणी महाराष्ट्रात आंदोलनं सुद्धा झालेली होती। त्यामुळे आक्रमकपणे काही नेते हे समोर येत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। छगन भुजबळ असतील यांनी न्यायालयात जाण्याचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे। आज किंवा उद्या ते न्यायालयात कॅव्हेट दाखल करू शकतात अशी माहिती आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर मंत्रालयात आज पहिली ओबीसी मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक आहे। बैठकीला अध्यक्ष जे आहे चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असतीलच, मात्र त्यांच्यासोबत अतुल सावे असतील किंवा गुलाबराव पाटील असतील, दत्तामामा भरणे असतील, हे सुद्धा उपस्थित असतील। मात्र प्रामुख्याने हे पाहणं महत्वाचं आहे की आजच्या ज्या बैठकीला जे छगन भुजबळ आहे ते उपस्थित राहतील का, ह्याबद्दल अजूनही संभ्रम आहेत। मात्र मिळालेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे आज मंत्रालयात होणाऱ्या या बैठकीसाठी, उपसमितीच्या बैठकीसाठी हजर राहतील आणि ते मराठा समाजाला कशा पद्धतीनं ओबीसी जे जी काढलेला आहे त्यात सरसकट हा शब्द वापरलेला आहे। त्यामुळे एकंदरीत कसा ओबीसीला धक्का लागू शकतो हे स्पष्ट करतील। मात्र जर पाहायला गेलं तर छगन भुजबळ यांची आजची या संपूर्ण बैठकीची जी भूमिका आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण गेल्या अनेक दिवसापासून छगन भुजबळ हे नाराज आहेत। काल जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी 8 पानी जे पत्र आहे ते लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आजच्या बैठकीला जर छगन भुजबळ हजर राहिले तर कशा पद्धतीने मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे हे खरं तर हे स्पष्ट करतील। जी, निश्चित। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नंदकिशोर।